हे गाईस, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज मी धावणार आहे तुम्हाला सुरगाणा तालुक्यामधील नवापूर गावामधील एक प्राचीन मंदिर, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सकाळी सकाळी उठून मस्तपैकी गोधड्यांच्या घड्या वाळून घेतल्या आणि सकाळ सकाळ तर बाहेरचं असलं भारी झालं होतं। आणि आज तुमच्या भावाला अशा मंदिरामध्ये जायचं होतं जे की पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये वसलेलं आहे। सर्वात पहिले तर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतले। आंघोळ वगैरे तर झाली होती, मग काय निघालो आपल्या लोकेशन वरती। सर्वात पहिले तर आपली सिंपलची बाईक घेतली, मग आपल्या मळ्यामधील हायवे रोड सोडून असल्या भारी रोडला आलो। तर फायनली गाईस, आपण पोहोचलोय नवापूर गावाच्या प्राचीन व ऐतिहासिक मंदिराजवळ। चला आता तुम्हाला मी तिथलं व्ह्यू दाखवतो। मंदिरामध्ये आलोयच, तर सर्वात पहिले तर आपण भोले बाबांचं दर्शन करून घेऊ। आणि हे मंदिर बघू शकता, अनएक्सपेक्टेड आहे, जे की पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये वसलेला आहे। आणि या मंदिराच्या साईडने छान अशा दगडांवरती कोरीव काम केलेलं आहे। चला मी तुम्हाला जवळून दाखवतो। आणि या मंदिराची तुमच्या भावाला तर जास्त माहिती नाहीये। आणि इथे आपल्याला गावाचे इथे आपल्याला बाबा भेटलेले आहेत, आणि या मंदिराची काय ऐतिहासिक कहाणी आहे ते आपण बाबांना विचारून घेऊ। संस्थान राजे होते बरं का, पहिलं संस्थान राजे होते, मंदिर बांधलं। तर मंदिर बांधला त्यांनी, राजा मुडला पण तो राजा मुडला तेव्हा मंदिर ते बांधून निघून गेले। तर निघून गेल्यानंतर ते राज्य म्हणजे असं होतं, फक्त ते फाशी पे द्यायचे, फाशी वेळाला फाशी द्यायची। ते फाशी दिले लोक ते समोर आहे, ते समोर ते फाशी दिले लोक ते मग खडगा बांधले ते तिथे का? खडगा आहे, फाशी लोक ते राजाने संस्थान म्हणजे त्याला पटलं नाही, काही कायद्यामध्ये आलं ना, तर आपण कसं कोर्टामध्ये गेले तर मग त्याला शिक्षा होती, म्हणजे शिक्षा द्यायची नाही, ते त्याला फाशी देऊन टाकायची, फाशीदार म्हणजे ते फाशीवर 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 इकडे वडाला का? फाशीवर पहा त्याला फाशी द्यायची तिला। असे बरेच त्यांनी इथे काढले तिथे काढले, असं म्हणजे फाशीवाले लोक। मग ते राजू मुले इथे भद्रचा राजा होता, इथे सुरेख आपल्या तिथे साहेब होता, तेव्हा नाशिक राहतो, तिथे सुरेगडले होते काय, असं म्हणजे हे राजे धर्मपूर्ण येईल। तर हे धर्मपूर्ण येईल ना, ते पहिले कुठे राहिलं, पाली आहे, चापावाडीला पहिले होते, चापावाडी मग आले पालवीला, पालवीवर आले भद्रला, भद्रवरून मग आले गंतुरा, तिथंच राहिले, ते गंतुराला राहिले, तिकडून ते फिरले आले परत भद्रला राहिले, भद्रला आले तिकडून हे राजे जे माहिती होतं तुम्हाला सांगितलं। तर गाईस, बाबांना जेवढी माहिती होती तेवढी बाबांनी आपल्याला सांगितली आहे, कारण त्यांना पण एवढी माहिती नव्हती। आणि त्यांना एवढी माहिती म्हणजे कुठून मिळाली माहिती आहे का? त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सांगितली होती तेवढी त्यांनी त्या बाबांनी आपल्याला सर्व माहिती सांगितली आहे। जर तुम्हाला पण काही आणखीन माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगू शकता, जेणेकरून दुसऱ्यांना पण भरपूर असं माहिती भेटून जाईल। धन्यवाद। आई होप आज का ब्लॉग आपको पसंद आया होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर से कर लेना। मिलते हैं ऐसे नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय।